गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आमचं सकाळ सकाळी पाणी संपलेलं आहे आणि 2-3 दिवस आता मोटरची लाईट पण नाही आहे. पहाटेचीच येते लाईट. तर त्याच्यामुळे आम्ही निघालो आहे तिकडे विहिरीच्या तिकडे एक नळ आहे, तर तिकडं पाणी आणायला निघालो आहे एक हंडा घेऊन. तर चला आपण जाऊया. अगं आई थांब ना. इथे एक झाड होतं झेंडूचं. कुठे आहे ते पण नेणार आहे मी लावायला. तर हे बघा मित्रांनो, इथे एक मखमलीचं झाड उगवलंय. तर आता जाताना मी हे उपटून घेऊन जाणार आहे आणि आपल्या घरी लावूया. छान येईल उन्हाळ्याचं, देवाला वगैरे फुलं होतील घालायला. कसं दिसतोय आपला ऊस. आमच्या इकडे उन्हाळा जाणवतच नाही, सगळी हिरवळ आहे ना जास्त, त्याच्यामुळे. आणि सकाळ सकाळी उन्हाच्या अगोदर बघा नानांनी इथं गाई चरायला बांधलेली आहे बांधावरती. दिसते का? गोमाता. लगेच 2-3 दिवसामध्ये किती मका उंच झाली, हो की नाही? आता कुठनं जायचं, बाजूने जायचं. बघा मित्रांनो, त्या दिवशी 2-3 दिवसापूर्वीचाच व्हिडिओ होता. त्यामध्ये मका किती छोटी होती, आता किती मोठी झाली लगेच. आई, ह्या गाईचं नाव काय आहे? लगेच बघायला लागली बघ. गौरी गाई आहे आमच्याकडं, आमच्या शेजाऱ्यांची आहे गौरी गाई. किती सुंदर नाव आहे ना. आमच्या आईला खायचे आंबा जेवणाबरोबर, जेणेकरून 2 घास जास्त जातील. मग ती मुली आता निघालोयच रानात, तर चला 2-3 आंब घेऊन येऊया म्हणून आलोय. आणि इकडं मका भिजवली त्याच्यामुळे सगळा चिखल दिसतोय. हे बघा कसले जागा आहेत, घसच आहेत नुसते. हा लोणच्याचा आंबा आहे. आई, आपण करायचं नाही ह्या वर्षी लोणचं थोडस? किती भारी आंबे लागलेत, किती छान दिसतंय. बंडू, गवत खाऊ नकोस. थांब ना, तोडताना काढा. वाव, किती तोडते. घस तोड, घस वरचा येते का तुझ्या हाताला? मित्रांनो, लोणच्यासाठी आपण आंबे नेतोय. वरती पण किती आंबे आहेत बघ. बस झालं तेवढेच, तेवढंच केवढं व्हायचं. गुळ आंबा करायचा कोणत्या आंब्याचा? ओके. तर हे बघा मित्रांनो, आपल्या इकडं पण आंब्याची वगैरे झाडं आहेत. इकडे 4-5 आंब्याची झाडं आहेत सलग, आणि इकडं पण आहेत. इथं 2-3 लावलेली पेरूची, आवळ्याची, पण ते काय आले नाहीत. आणि इकडं पण आहेत थोडंफार चिंचेचं आहे, रामफळ, सीताफळ. आणि इथं केळीची बाग होती आपली, तर त्याच्यासाठी पाणी घालायला त्या झाडांना इथं आम्ही असा नळ काढलेला होता. आणि पलीकडेच बघा विहीर आहे इथं.
तर मग आपल्याकडे जेव्हा पाणी संपतं ना घरचं, तेव्हा मग इथून या नळाला पाणी अवेलेबल असतं. मग याच्यामुळे इथून एखादा हंडा भरून न्यायचा. तू फक्त भरून घे, मी घेते अंडा. घे, मी घेऊ का? घे वरती आहे, मग मी घेते. ही बनवती चुंबळ, पहिल्या काळातल्या बायका बनवायच्या तशी. गवळण पाण्याला जाते, पाणी घेऊन येते, हळूच यावरती नाहीतर हंड्यामध्ये आंबा अडकेल. आणि हा बघा आमचा बंडू, जिथं जाईल तिथं आमच्या पाठीमाग असतोच. हे तर आता दे माझ्याकडं. हे आंबे, हे थंडगार विहिरीचं पाणी. चला आता आपण घरी जाऊया. हे असते गावाकडची मजा, ताज ताज सगळं, हो की नाही? चल घे आंबे, घे तू, मी घेते. लगेच सुकलं ना. आमच्याकडे सावलीची कमतरता नाही. आपल्याकडे सावलीची कमतरता नाही. सावली सावली आहे ना भरपूर. किती छान करून दाखव. इकडे पावडे जायचं ना. बोर किती आहेत? हे बघा, आम्ही ह्या पावसाळ्यामध्ये पावट्याची जाळ्या लागलेल्या, त्या आता उन्हाळ्यापर्यंत आहेत. आणि आत्तापर्यंत ह्याला 3री वेळ आहे ही फुलं आलेली, हे की नाही? 3ऱ्यांदा ही फुलं आलेत. आत्तापर्यंत भरपूर पावटे खाल्ले. आणि तुम्हाला बघू शकता बघा, हे बघा काय काय ठिकाणी त्या पावट्याच्या शेंगा वाळल्यात. तर त्याचा आम्ही बी सुद्धा गोळा केलेला आहे, जेणेकरून आपल्याला पुढच्या वर्षी लावायला होतील. आणि इकडं थोडंसं जवस पण लावलेलं आहेत, जवसाची चटणी बनवायला. हे बघा, त्याच्याबरोबर इकडे काकडीचे वेल लावलेत, त्याला फुलं सुद्धा आलेत. हे बघा, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घरच्या काकड्या खायला. इथं मोसंबीचं झाड आहे आणि इकडं इडलिंबू